सर्वांना नमस्कार. या अक्षरोदय साहित्य संमेलनाच्या परिसंवाद या विभागामध्ये आज परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी असलेले सन्माननीय ख्यातकीर्त साहित्यिक श्रीयुत देवीदास फुलारी सर, या ठिकाणी या सत्रामध्ये माझ्यासोबत सहभागी असलेले माननीय श्रीयुत मुंडे सर, माननीय श्रीमती व्यवहारे मॅडम, या ठिकाणी उपस्थित असलेले उद्घाटक म्हणून उपस्थित असलेले माझे गुरुवर्य डॉक्टर जगदीश कदम सर, या ठिकाणी संमेलनाच्या उद्घाटिका म्हणून अध्यक्षा म्हणून अतिशय निखाऱ्यासम स्फुल्लिंगणारं वक्तव्य प्रस्तुत करणाऱ्या प्राध्यापिका सौ डॉक्टर संध्याताई रंगारी मॅडम, आणि या ठिकाणी आवर्जून मला परिसंवादामध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित करणारे माझ्या बाबांचे स्नेही आणि माझे काका श्रीयुत चंद्रकांत चौहान काका, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यप्रेमी मंडळी. आमच्या परिसंवादाच्या या सत्राचा विषय आहे महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यावरील उपाय. आता मी प्रथमतः या ठिकाणी एक गोष्ट सांगू इच्छिते सर, की मी इंग्रजीची प्राध्यापिका आहे आणि माझ्या या इंग्रजीची प्राध्यापिका होण्यामागे माझे गुरुवर्य डॉक्टर जगदीश कदम सरांचा बराचसा मोठा वाटा आहे. तो एक छोटासा प्रसंग आहे की 1995 साली मी जेव्हा यशवंत महाविद्यालयामध्ये मी ॲडमिशन घ्यायला गेले BA ला, तर मी माझ्या ॲडमिशन फॉर्मवर सगळ्या भाषा लिहून काढल्या होत्या, मराठी, हिंदी, इंग्रजी, कारण मला तिन्ही भाषा आवडतात आणि मी तिन्ही भाषा त्या ठिकाणी लिहून काढल्या. आणि दुसरे विषय लिहिले गणित, पुन्हा मॅथमॅटिक्स माझा आवडता विषय, इकॉनॉमिक्स. तर तो फॉर्म पाहून गुरुवर्य जगदीश कदम सर, माझे इंग्रजीचे गुरुवर्य MU देशमुख सर आणि मॅथमॅटिक्सचे डॉक्टर बिराजदार सर सगळे चक्रावून गेले की हे काय केलंस तू? मी म्हटलं सर मला सगळ्या भाषा आवडतात म्हणून मी सगळ्या भाषा त्यामध्ये लिहिलेल्या आहेत. मग सरांनी मला सांगितलं की बेटा तुझं इंग्रजी चांगलं आहे ना, तर तू इंग्रजी भाषा तुझी ऑप्शनल विषय म्हणून ठेव. आणि या पद्धतीने मी मराठीपासून थोडीशी दूर झाले, ती मला वाटतं मी थोडीशी कायमचीच दूर झाले. सर सतत माझ्या ह्याच्यामध्ये होते, कॉन्टॅक्टमध्ये होते. सर मला म्हणायचे बेटा तू मराठीचं लिखाण का बंद केलंस, मराठीचं लिखाण का बंद केलंस? सरांचं मला सतत एक हे असायचं की तू चालू ठेव. मी मराठीतून लिहिते, सरांना माहीत होतं, गुरुवर्य जगदीश कदम सरांना, वाडेकर सरांनाही माहीत होतं, पण सरांशी नंतर जास्त ह्याचा योग आला नाही. आणि अशा पद्धतीने मी ही इंग्रजीची प्राध्यापिका झाले आणि आज या मराठीच्या साहित्य संमेलनामध्ये आपल्या सगळ्यांसमोर या विषयावर आपलं वक्तव्य सादर करण्यासाठी मी उभी राहिलेली आहे. तर मी विषयाला अनुरूप असंच बोलण्याचा प्रयत्न करेन. विषय आहे की महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यावरील उपाय. तर या ठिकाणी एक गृहीत धरलेलं आहे की महिलांवर अत्याचार होतात आणि हे होतात हे सांगायला कुणाचीच गरज नाही. हे सूर्यप्रकाशा एवढं सत्य आहे की महिलांवर अत्याचार होतात. आणि मग ही महिला कोण? तर ही महिलेची जी व्याख्या आहे ती 18च्या पुढची, 18 ते 35 आपण जरीही युवती असं म्हणत असलो तरीही 18च्या पुढची, 18 वयोगटाच्या पुढची कुठलीही जी स्त्री आहे ती आपण महिला या वयोगटामध्ये घेतो. पण महिलांवर अत्याचार होत नाहीत. अत्याचार स्त्री या मादी ह्या जातीवर होतात आणि ते वेगवेगळ्या प्रकारचे कसे असतात? आता अत्याचाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते कसले, ते कारणे कोणती? अत्याचार म्हणजे बलाचा वापर एखाद्याच्या इच्छेविरुद्ध. ही अत्याचाराची सरळ साधी सोपी व्याख्या आपल्याला माहीत आहे. महिला म्हणजे काय हे आपल्याला माहीत आहे. महिलांवर अत्याचार होतात हे आपण सगळेजण या ठिकाणी जाणतो आहोत. आणि मग हे अत्याचार कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत? मग ह्याच्यामध्ये सुरुवात होते सर भावनिक अत्याचारांपासून. हे भावनिक अत्याचार कसले? की तू स्त्री आहेस, तू मुलगी आहेस, तुला हे करावंच लागेल. तू मुलगी आहेस, तुला बाहेर फिरता येणार नाही तुझ्या भावांसारखं.
भावनिक अत्याचार. तू स्त्री आहेस ना, तू स्त्री आहेस, स्त्रीची अब्रू ही काचेच्या भांड्यासारखी असते. हे भावनिक अत्याचार. आणि इथपासून सुरुवात होते. आणि महिलांवरती जे अत्याचार होतात ते महिलांवरून नव्हे तर ते मुलीपासून सुरुवात होतात. याची सुरुवातच कुठेतरी तिच्या जन्मापासून होत असते. ते मी माझी एक छोटीशी कविता आहे त्यामधूनच मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण वेळ ऑलरेडी खूप झालेला आहे, त्यामुळे जास्त बोलण्यात काहीच हशील नाही. भावनिक अत्याचार, बौद्धिक अत्याचार, शारीरिक अत्याचार, मानसिक अत्याचार, पेहरावावरून अत्याचार, पोशाखावरून अत्याचार, दिसण्यावरून अत्याचार आणि लोकांमध्ये मिसळण्याच्या पद्धतीवरून सुद्धा अत्याचार होतात. सुरुवातच कुठून होते? तुम्ही जेव्हा मुलगी असतात ना त्यावेळेला तुमच्या घराच्या बुजुर्ग व्यक्ती असतात ना, सहसा तुमची आजी असते, मग त्या दोन्हीकडच्याही आजी असू शकतात, मग त्या आणि तुमची आई, मग ह्यांचे संवाद असे होतात की मला थोडंसं लहानपणापासून मला अशी धाड 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 अशी चालायची सवय होती. तर मग माझी जी आजी आहे तर ती माझ्या आईला म्हणायची, माझ्या आईचं नाव देवयानी, मग ती माझ्या आईला म्हणायची, देऊ तुझ्या पोरीला चालायला शिकव ना जरा, तिला चालता येत नाही व्यवस्थित, ती मुलीसारखं चालत नाही. हे माझ्या आजीचं वाक्य होतं. आणि ह्याचे माझ्या मनावर काय परिणाम झाले त्यावेळेला ते मी फक्त मीच समजू शकते. परत ती म्हणायची की ती खूप जोरजोरात बोलते, जोरजोरात हसते, खळाळून हसते, भावांसोबत मिसळते. मी एकटीच बहीण होते, मला बहीण नाहीये, मला भाऊच आहेत सगळे, आणि मी त्या भावांसोबत मिसळायची, मी खेळायची. तर त्यावेळेला माझी आजी माझ्या आईला म्हणायची की देऊ तुझ्या पोरीला कळत नाही बाई, तिला थोडंसं शिकव मुलीसारखं वागायला. आणि परत रंगावर जे दूषण दिले जायचे, मी थोडीशी सावळी आणि माझे भाऊ थोडेसे माझ्यापेक्षा थोडेसे गोरे. हे मी भावनिक अत्याचार आणि ह्याच्याबद्दल बोलतेय मी, ही भावना कशा स्त्रियांच्या भावनांना हे केलं जातं. तर मग आजीचं सारखं, आजीच म्हणून नाही, जे बुजुर्ग व्यक्ती असतात आपल्या आजूबाजूला, थोडंसं काय आता रिलॅक्स झालेले असतात, फार विशेष काही हे नसतं, की मग सरळ सांगायचे हिचे देवयानीचे ना मुलं दोन्ही गोरे झाले बरं का, पण मुलगी मात्र सावळी झाली नाही. हे याला कुठेतरी काय म्हणतो आपण, हे सगळं काय येतं, हे भावनिक अत्याचारांमध्ये येतं. हे त्यांच्या बुद्धीचा वापर करून ते आपल्यावर, म्हणजे तुमच्या बुद्धीला गहाण ठेवण्याची ही कुठेतरी प्रक्रिया इथे सुरू होते, की मुलींनी कसं चालावं, मुलींनी कसं बोलावं, मुलींनी तिच्या चालण्या बोलण्या वागण्यामध्ये कसं मुलगीपणा आणावा, स्त्रीत्व कसं तिने जपावं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी ही अत्याचाराची कारणं आहेत. म्हणजे हा सेटअप आहे, याला आमच्या इंग्रजीमध्ये आम्ही याला फेमिनिझम म्हणतो. हा सेटअप आहे आणि हा जाणून बुजून हा आपण येऊ घातलेला, म्हणजे समाजाने हा निर्माण केलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये स्त्रीची भूमिका खूप महत्त्वाची असते. स्त्रियाही, जसं मी सांगितलं आता की आजीचं होतं, पूजा नाही करायची, ती पूजाच करत नाही बाई, तुझ्या पोरीला पूजापाठ आवडतच नाही, ती पूजाच करत नाही, देवासमोर हातच जोडत नाही, मी आणखी काही जोडतच नाही. हे असं जे होतं माझ्या आजीचं, परत आईचं तिकडनं, आणि मग सासरी आल्यावर थोडेफार या गोष्टीबद्दल खटके झाले की माझे जे मिस्टर, त्यांच्या नावाने दिगंबर, माझ्या मिस्टरांचं नाव दिगंबर आहे, मी लिंगावकर आहे, कदम आहे मी इकडून, आणि म्हणायचे दिगंबराच्या बायकोला की पूजापाठाचं काय, हिला काहीच वाटत नाही, पण ही पूजापाठ काही करतच नाही. म्हटलं ठीक आहे, नाही करत ना, हे अत्याचाराचे प्रकार मी सांगते. हे भावनिक, बौद्धिक, शारीरिक, मानसिक अत्याचार आहे. तुम्ही पूजा नाही करत ना, मग तुम्ही स्त्री म्हणून घ्यायला लायक नाही, तुम्ही पूजा करत नाही तर हे जे आहे हे मानसिक अत्याचार. आणि पेहरावावरनं तर मी तुम्हाला सांगितलं की मग स्त्रीने साडी घालायची का मिडी घालायची का सलवार कमीज घालायची का जीन्स घालायची, हे पण कोण ठरवणार? हे घरचेच ठरवणार. हे सगळे हे अशा प्रकारचे जे अत्याचार असतात ही कारणं आहे त्याची. आणि तुम्ही जर याला सबमिट होत गेलात, तुम्ही जर हे ऐकत गेलात ना, मग तुम्हाला कोणी म्हटलं की नाही आज साडी नको घालूस तू, आज जीन्स घाल, मग तुम्ही ते पण करणार. कुणी म्हटलं नाही जीन्स कशी काय घालते तू, तुला शोभत नाही, तू सलवार कमीज घाल. कुणी म्हटलं तुम्हाला सलवार कमीज कशाला घालते बाई तू मिडीच घालणं. तर हे जे होतं हे सगळे हे अत्याचाराची कारण. मग आता ह्याच्यावरचे उपाय काय? आता उपाय म्हटलं तर वी हॅव टू चेंज द सेटअप. मग हे सेटअप जो म्हटलं की तुम्हाला हे स्टिरियोटाइप, हे जे आपण हे केलेले
साचे निर्माण केलेले आहेत की स्त्रीने असंच वागायचं, स्त्रीने असंच बोलायचं. एखादा पुरुष जर रडू लागला तर काय स्त्रीसारखा रडतो मेला. एखादी स्त्री जर अशी ॲग्रेसिव्ह झाली, जसं आता मॅडम झाल्या होत्या बोलताना, रंगारी मॅडम, अशी जर ॲग्रेसिव्ह झाली तर ते पण बऱ्याच जणांना खपत नाही. काय पुरुषी बाणच आहे, म्हणजे कसंही तुम्ही वागा तिथे दूषण हे ठरलेलंच असणार. तर ही अशी कारणं आणि त्याच्यावरचे उपाय म्हटलं तर ह्या सगळ्या ह्याचं मूळ जे जातं ना ते पितृसत्ताक पद्धतीमध्ये जातं की पुरुषांना स्त्रीवर वर्चस्व गाजवण्यासाठी जी काही पूर्वापार काळापासून इथे खूप छान छान त्याच्यावर वक्तव्य झालं ते काही मी पुन्हा या ठिकाणी हे करणार नाही, उद्धृत करणार नाही, रिपीट करणार नाही. पण इथं कुठंतरी ह्या मानसिकतेमध्ये स्त्रियांवरच्या अत्याचाराचं मूळ जातं आणि सगळ्यात जो कळस गाठला जातो तो शारीरिक अत्याचारांनी गाठला जातो आणि त्याचं भयावह आणि भयानक रूप आज आपण समाजामध्ये असलेलं बघतो आहोत. जर थोडक्यात जर सांगायचं तुम्हाला 2च मिनिटात जर सांगायचं तर जी शारीरिक अत्याचारांची जानेवारी 16, 2020 ची जी आकडेवारी आहे तर ती असं सांगते की आपल्याकडे बलात्कारांच्या संख्येमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. गेल्या 17 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. आकडेवारी सुद्धा आहे इथे. 2001 ते 2017च्या काळामध्ये जे स्त्रियांवरचे बलात्कार झाले आहेत भारतामध्ये तर ते आहेत 4,15,786 आणि ह्याच्यामध्ये ही जी संख्या होती ही 2001 साली होती 32,559. तर मग ही जी आकडेवारी वाढत जातीये, समाज प्रगती करतोय आणि ही आकडेवारी वाढत जातीये तर ह्याच्यावरती आपल्याला जाणीव उपाय करणं गरजेचं आहे. हे म्हणजे फक्त परिसंवादामधलं काय साध्य होईल विशेष असं मला नाही वाटत. तर ऍक्शन आपल्याला घेणं प्रत्येक लेवलवर. आणि दुसरं एक महत्त्वाचं कारण असं मला वाटतं की जो कमी होणारा जो संवाद आहे, संवाद कमी होतोय आजकाल. हयात नगरकर सरांनी संचालन करताना खूप छान सांगितलं की मोबाईलचं त्यांनी खूप सुरुवातीला खूप सुंदर सांगितलं. मला ते खरंच आहे, ते काही खोटं नाहीये. आणि ह्या मोबाईलमुळे आज कुटुंबांमधला संवाद कमी होताना दिसतोय. आणि मुलगी आणि आई हा जर संवाद कमी झाला तर मुलीवर अत्याचाराला आपल्या आजूबाजूच्या लोकांना मोकळं रान मिळतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण ही जी बलात्काराची एवढी जी प्रकरणं आहेत त्यामध्ये आकडेवारी अशी सांगते की हे 94% बलात्कार हे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीकडून झालेले आहेत. तर ही जर आकडेवारी तुम्ही पाहिली तर कुठंतरी मुलगी आणि आई यांच्यामधला विसंवाद असेल किंवा आई आणि मुलगा यांच्यामधला सुद्धा विसंवाद असू शकतो. जसं आपल्याला मुलीला तर पूर्णपणे समजून घ्यायलाच पाहिजे तसं आपल्याला आपल्या मुलांना दुसऱ्यांच्या मुलीशी कसं वागावं, दुसऱ्यांच्या आया बहिणीशी कसं वागावं हे सुद्धा आपल्या वागण्यामधून रिफ्लेक्ट होणं कुठंतरी अत्यंत गरजेचं आहे. ते होताना दिसत नाही. संवादच कमी झालेला आहे. प्रत्येक जण मोबाईलमध्येच गुंतलेला आहे. पण सरांना मला सांगण्यास अभिमान वाटतो की माझा मोबाईल 3-3, 4-4 दिवस बंदच असतो. सर नेट तर सुरू नसतं पण मोबाईल पण बंद असतो. कारण मी तसं माझ्या मुलांना प्रॉमिस केलं की तुमच्या एक्झाम होईपर्यंत मी व्हॉट्सअपचा वापर फक्त 1% करणार आहे. कारण माझा छोटा मुलगा 12वीमध्ये आहे, मोठा बीकॉम 3rd इयरला आहे. मुलांच्या परीक्षेचे दिवस आहेत आणि त्याचा आधी माझं एक दिवस खूप कडाक्याचं भांडण झालं. तो म्हणे तुझं ते व्हॉट्सअपच, मम्मी तू व्हॉट्सअपच बघतेस म्हणे, तुला आमचं काही वाटतच नाही. असं जेव्हा तो मला म्हणाला तर मी हादरून गेले आणि मी म्हटलं की नाही रे बेटा असं नाही, तुला काय वाटतं तू सांग म्हटलं. तो म्हणाला की आमची परीक्षा होईपर्यंत तू मोबाईलला हात लावायचा नाही. मी म्हटलं बेटा मी ऑफिशियल माझे फोन वगैरे येतात. म्हणाला ठीक आहे. म्हटलं व्हॉट्सअपला हात लावायचा नाही. म्हटलं ठीक आहे. पण आजकाल काय केलेलं आहे लोकांनी माहिती का, व्हॉट्सअपला पण ना ऑफिशियल मीडियम करून टाकलेलं आहे. त्यामुळे काही डॉक्युमेंट्स वगैरे व्हॉट्सअपवर येतात. म्हणून मी त्याच्याकडनं परवानगी मागून घेतली की मी 1% मी व्हॉट्सअपचा वापर करेन. ही परवानगी मी माझ्या 12वीत शिकणाऱ्या मुलाला मागितली. तर हा जो संवाद आहे हे संवादामुळे घडलं आणि ही अत्यंत आवश्यक हा उपाय आहे त्याच्यावरचा. आपण संवाद कसा आपण मेंटेन करायचा आपल्या मुलांमधला, आपल्या मुलींमधला. मला मुलंच आहेत पण मी महिला महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका आहे आणि त्यामुळे माझ्या महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या सगळ्या विद्यार्थिनी ह्या माझ्या मुली आहेत.
आणि मी आज 20 वर्ष झालं इंग्रजीचं अध्यापन करते आहे. 20वी मुलींची पिढी आज मी घडवते आहे आणि मला अभिमान आहे की माझ्या मुलींना तुम्ही अर्ध्या रात्री जरी झोपेतून उठून विचारलं की अवचार मॅडम कोण आहेत, तर ती काय म्हणते ते तुम्ही ऐकावं आणि मला सांगावं. एवढा आत्मविश्वास आहे मुली घडवण्यावर. तर हे सगळं कसं साध्य आहे? हे उपाय आहे. हे जे महिलांवरचे अत्याचार जे कमी करायचे त्यासाठीचे हे उपाय या ठिकाणी तुम्हाला काही थोडके सांगितलेले आहेत. आणि महिलांनी एक स्वतःला अंडर एस्टिमेट करू नये, सेल्फ डाऊटिंग असू नये, हा आणखीन एक उपाय आहे त्याच्यावरचा. महिला स्वतःवर खूप स्वतःच्या क्षमतेवर खूप शंका घेते. महिला स्वतःच्या क्षमतेवर शंका घेते. एखाद्या पुरुषामध्ये कमी क्षमता असेल तरीही तो आविर्भावातून त्याच्या दुप्पट क्षमता आहे असं दाखवतो. पण महिलेमध्ये जेवढी क्षमता असते ना ती त्याच्यापेक्षा अर्धीच क्षमता आहे असं दाखवतो. हे सेल्फ डाऊटिंग जे नेचर आहे हे जर महिलांनी आपलं बदललं तर महिलांवरचे अत्याचार कमी होण्यास खूप मोठ्या प्रमाणावर मदत होईल असा मला ठाम विश्वास आहे. तिची जी शक्ती आहे ती मी नाधो महानोरांच्या 2 ओळीमधनं तुमच्या समोर मांडू इच्छिते. नाधो महानोर एका ठिकाणी म्हणतात, तू तलब अग्नीची पात जशी दिन रात जळावी मंद. तू तलब अग्नीची पात जशी दिन रात जळावी मंद. तू बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंध. तू बंध मुक्त स्वच्छंद जसा रानात झरा बेबंध. तर ही शक्ती जर तुम्हाला तुमच्यातली ओळखता आली ना तर तुम्हाला कोणीही माईका लाल ही नजरेतली जरब जी आहे ना ती कमी नाही झाली पाहिजे. महिलांवरचे अर्धे अत्याचार कमी होते. हे महिलाचे सबमिसिव्ह नेचर जे आहे ना हे असं मान खांदे पाडून मान इकडे हे करून वगैरे हे जे या सबमिसिव्ह नेचरमुळं महिलांना खूप साऱ्या अत्याचारांना सामोरं जावं लागतं हे तथ्य आहे. आणि म्हणून ही तुम्ही स्वतःमधली शक्ती ओळखा आणि हे सगळं जग तुमचंच आहे, हे विश्व तुमचंच आहे. आता या शेवटी एक माझी स्वतःची एक छोटीशी कविता आहे. स्त्रीवरती केलेली आहे मी ती. आणि आत्ता ते म्हणजे प्रकाशनाच्या वाटेवर आहे. तर ती एक कविता मी तुमच्या समोर सादर करते की ज्यामधनं आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील की स्त्रियांवरच्या अत्याचाराची कारण आणि उपाय दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या समोर मांडल्या जातील. आणि मी थांबते कारण ऑलरेडी वेळ खूप झालेला आहे. आपण आणखी खूप सारे कार्यक्रम आहेत आपल्याकडे ह्याच्यामध्ये संमेलनामध्ये, त्यामुळे जास्त वेळ घेणं उचित नाही. आणि तशीही मला खूप सवय लागलेली आहे इंग्रजीची प्राध्यापिका असल्यामुळे टू द पॉइंट बोलायची. स्त्री तुझं असणं हे माझ्या कवितेचं नाव आहे. स्त्री तुझं असणं. तुझं असणं ही समस्या, तुझं नसणं ही समस्या. तुझं असणं ही समस्या, तुझं नसणं ही समस्या. असशील तू तर जीवापाड जपावे तुला, नसशील तू तर कसा चालावा जीवन रथाचा गाडा. तुझं मुलगी असणंच ठरते आहे समस्या मुली. बऱ्याचदा गर्भातून अवतीर्ण होण्यातच संपलेली असते अर्धी लढाई. आधीच जर बाहेर गर्भातून पाहिले जग एणकेन प्रकारे तर बालसुलभतेला सोबत असते हिंस्त्र श्वापदांचे वावरणे. तुझे रूपवान असणे ही समस्या असते, विकृतांसाठी ते खेळणे असते. तुझे रूपवान नसणे ही समस्या असते, तुझ्यासाठी ती नकार घंटा ठरते. तुझे नाजूक असणे ही समस्या असते, कमजोर म्हणून तुला हिणवले जाते. तुझे सुदृढ असणे ही समस्या असते, पुरुषी म्हणून गवगविल्या जाते. तुझे धाडधाड चालणे ही समस्या असते, तुझ्या अस्तित्वाला म्हणे त्यातून बाधा पोहोचते. तुझे हळूवार चालणे तरी कुठे भावते, ती म्हणे आळसावलेपणाची साक्ष असते. तुझे खळाळून हसणे ही समस्या असते, ते म्हणे हृदय घायाळ करण्याचे अस्त्र असते. तुझे शांत राहणे तरी कुठे कुणाला भावते, ते म्हणे तुझ्या नाकर्तेपणाचे लक्षण असते. तू मुलांना जन्म देणे म्हणजे म्हणे स्त्रीत्वाचा जागर असते, आणि मुलींना जन्म देणे म्हणजे दाटलेच जणू गोंधळ अमावस्येची. हे सगळे केव्हा विचाराधीन असते, जेव्हा मानवी पशूंच्या तावडीतून सुटून तुझे अस्तित्व शिल्लक उरते.
तुझे अस्तित्व शिल्लक होते. सारांशानुसार तुझ्या आयुष्याचे इतकेच असते, सारांशानुसार तुझ्या आयुष्याचे इतकेच असते की तू फक्त पुरुषाच्या उपयोगी पडावे, त्याच्यासाठी झिजावे, त्याच्यासाठी जगावे मरावे, अन्यथा तुझे अस्तित्वच जणू प्रश्नचिन्ह ठरावे. होत असेल जर जगाचा प्रवास असाच उलट्या दिशेने, मान्यच नाहीत जिथे स्त्रीच्या भावनांचे डोकाळे, तर समजून घ्यावे येतोय प्रलय जवळ क्षणाक्षणाने, येतोय प्रलय जवळ क्षणाक्षणाने. तर ही सर्व बोलण्यासारखं खूप आहे, पण वेळ नाही आहे आणि माझा वेळ पण संपलेला आहे. तर मला चव्हाण काकांनी प्रयत्नपूर्वक ते बऱ्याच वर्षापासून ते प्रयत्न करतात, सांगितलं तू येत का नाही. मी म्हटलं काका वेळच मिळत नाही. तर ते म्हणाले नाही, यावर्षी तुला यावंच लागेल. आणि मग त्यांच्या प्रयत्नातून मी या ठिकाणी आपल्यासमोर हजर झाले. गुरुवर्य जगदीश कदम सर जर या ठिकाणी असते तर मला आनंद वाटला असता, पण सर कविवर्य फुलारी सर या ठिकाणी आहेत आणि संध्याताईंचं खूप सुंदरसं भाषण आपण या ठिकाणी सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सर्वांचे या ठिकाणी मला शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल मी धन्यवाद देते. आयोजकांचे धन्यवाद देते की मला या ठिकाणी आपण आमंत्रित केलं या परिसंवादाचा भाग होण्यासाठी. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते आणि सर्वांना या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देते आणि